नमस्कार, मी महेंद्र देशमुख, करमाळा ऑर्गॅनिक शेतकरी गटाचा सदस्य. आम्ही विषमुक्त भाजीपाला पिकवतो. आमचं शेतकरी ग्रुप आहेत आणि आमच्याकडे कुंभारगाव ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी पण आहे, शेतकऱ्यांनी स्थापन केलेली. आणि त्या कंपनीचे सभासद आणि इतर ग्रुप असे सगळ्यांनी मिळून आम्ही विषमुक्त करमाळा ऑर्गॅनिक एक ग्रुप स्थापन केलेला आहे. त्याच्यामार्फत आम्ही आता सध्या विषमुक्त भाजीपाला पिकवत आहोत. आणि ते पिकवण्यासाठी जे काही निविष्ठा लागतात तर ते निविष्ठा केंद्रसुद्धा आम्ही आता उभारलेले कुंभारगाव ॲग्रोच्या माध्यमातून. आणि ते निविष्ठा केंद्र हे आहे की जिथं जे स्प्रेसाठी लागणारे निविष्ठा आणि त्यात जमिनीतून सोडणारे काही निविष्ठा, दोन्ही प्रकारच्या निविष्ठा इथं बनवल्या जातात, जे सेंद्रिय भाजीपाला पिकवण्यासाठी आवश्यक आहे. या निविष्ठा केंद्रामध्ये 10 ड्रम थेरी पण युनिट आहे, त्याचबरोबर गांडूळ खत युनिट आहे, बायोचार युनिट आहे, CPP कल्चर युनिट आहे. आणि या सगळ्यामधून आम्ही वेस्ट डिकम्पोजर, गोकुप्रा अमृत, त्याचबरोबर तुमचे दशपर्णी अर्क, त्याचबरोबर सप्तधान्य अर्क, खेकडा अर्क, मासा अर्क, विमेल अर्क, अमिल अर्क, हे सगळे अर्क आणि त्याचबरोबर जमिनीतून सोडण्यासाठी लागणारे काही तुमचं जीवामृत असेल किंवा वेस्ट डिकम्पोजर असेल, हे पण गोकुप्रा अमृत आहे. हे सर्व आम्ही इथं निविष्ठा बनवत असतो. तर या निविष्ठा बनवण्यासाठी आम्ही आता दशपर्णी अर्क म्हटलं तर त्याला 10 वनस्पतींचा पाला, मिरची, त्याचबरोबर लसूण, देशी गाईचं गोमूत्र, शेण, ह्या निविष्ठा आणि बऱ्याचशा निविष्ठा ह्या देशी गाईच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून बनवल्या जातात. त्याचबरोबर देशी गाईचं दूध, ताक हे बरंचसं मटेरियल वापरलं जातं. त्याचबरोबर गूळ, हे बॅक्टेरियांचं खाद्य गूळ आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गूळ लागतो. एका टँकमध्ये कमीत कमी 20 किलो गूळ, असे 10 टँक आहेत, तर इतक्या मोठ्या प्रमाणात गूळ पण त्याला लागतो. जवळजवळ प्रत्येक निविष्ठेत गूळ वापरावा लागतो. हे सगळं आपल्या आसपास निसर्गात उपलब्ध असणाऱ्या साधनांपासून ह्या निविष्ठा बनवल्या जातात. यासाठी कुठलेही असे बाहेरून विकत काही आणावं लागत नाही. आम्ही हे विषमुक्त पिकवायला सुरुवात केली, पण आमची अडचण होती की बाजार. आम्ही करमाळ्यात एक बाजाराचा प्रयत्न केला पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून, परंतु थोड्याशा एक लिमिटेड एरियात होता. पण ज्यावेळी आमची सोलापूरचे CSP अतुल कुरंकरी सर यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे पाहिलं की त्यांच्याकडे ही चळवळ ऑलरेडी चालू आहे विषमुक्त भाजीपालाची. तर त्यांनी आम्हाला हे केलं की तुम्हाला मी बाजार उपलब्ध करून देतो, तर तुम्ही तिथं बाजार भरू शकता, जागा उपलब्ध करून देतो, तुम्हाला सर्व सपोर्ट करतो. आणि त्यांच्या ह्या चळवळीत आम्ही सहभागी झालो आणि आम्ही आता सोलापूरला सुद्धा बाजार सुरू केला आहे साहेबांच्या सहकार्यातून. त्यामुळे आमचं तिथंही चांगला बाजार भरतोय. त्यामुळे आता आमच्या शेतकऱ्यांचं इथं उत्पादन क्षमता वाढवायला काही हरकत नाही आहे, कारण आम्ही छोट्या बाजाराच्या हिशोबाने आता पिकवत होतो, पण आता सरांनी बाजार उपलब्ध करून दिल्यामुळं सोलापूरसारख्या शहरात, तर आता ते क्षेत्र आम्ही वाढवतोय. म्हणजे ते क्षेत्र आता मोठ्या प्रमाणात आम्ही उत्पादन घेऊ शकतो. आपल्या मागे बघा गांडूळ खत युनिट उभा केलेला आहे. तर त्यात गांडूळ खत बनवलं जातं. म्हणजे आपण जे सेंद्रिय निविष्ठा वापरतो त्याच्यामध्ये शेणखत, तेही कंपोस्ट करून आणि त्यानंतर गांडूळ खत, त्याचबरोबर बायोचार हे वापरलं जातं. हे निविष्ठा केंद्रामध्ये ते पण आहे. ही जी चळवळ विषमुक्तची उभा राहिलेली आहे की विषमुक्त भाजीपाला, ऑर्गॅनिक भाजीपाला शेतकऱ्यांना पोहोचावा, ही चळवळ जी SP साहेबांनी सुरू केली, तर मी अनेक शेतकऱ्यांना विनंती करेल की ह्या मोहिमेमध्ये तुम्ही जोडले जावा. कारण आपण लोकांनाही चांगलं द्यायचं आहे, स्वतः चांगलं खायचं आहे, ही जी कन्सेप्ट आहे साहेबांची, तर ती कन्सेप्ट एकदमच चांगली आहे. त्यातून आपल्याला अर्थार्जन पण शेतकऱ्याला चांगलं होणार आहे, आपला उत्पादन खर्च कमी होणार आहे, आपली जमीन चांगली होणार आहे, माती सुपीक होणार आहे आणि आपण चांगल्या गोष्टीचे पैसे घेणार आहोत. तर हे एक मानसिक समाधान पण असणार आहे. तर या चळवळीत सर्व शेतकऱ्यांनी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं मी आव्हान करेन.